इयत्ता 10वी प्रकरण क्रमांक 2 पायथागोरस थेरम. प्रकरण 1 मध्ये आपण सिमिलॅरिटी या चॅप्टरमध्ये ज्या विविध प्रॉपर्टीज पाहिल्या त्या प्रॉपर्टीज आपण पुढे सर्व प्रकरणामध्ये त्याचा उपयोग करणार आहोत. वेळोवेळी पुढे सुद्धा आपल्याला येतील त्या वेळेला सिमिलॅरिटी या चॅप्टरचा खऱ्या अर्थानं संपूर्ण पुस्तकामध्ये उपयोग होतो. त्यामुळं या प्रकरणाचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. प्रकरण क्रमांक 2 पायथागोरस थेरम. पायथागोरसचे प्रमेय. इयत्ता 7वी पासून पायथागोरसच्या प्रमेयाचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. पायथागोरस प्रमेय हे एका काटकोन त्रिकोणाच्या संदर्भातील प्रमेय आहे. In a right angle triangle, the side opposite to 90 degree is called hypotenuse and perpendicular side, and this is the base. In a right angle triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. 90 अंशाच्या कोनासमोरची जी बाजू असते त्याला कर्ण असं म्हटलं जातं. लंब बाजू असते आणि दुसरा बेस किंवा पाया. मग अशा या काटकोन त्रिकोणामध्ये स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज मीन्स इन ट्रायंगल पी क्यू आर, अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री. स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज मीन्स length PR square is equal to square of remaining two sides or square of perpendicular side plus square of base. Length PR square is equal to length PQ square plus length QR square. यामध्ये ह्या किमती ठेवल्या. This is written as PR square is equal to PQ square plus QR square. The value of PR, Q square, the side opposite to angle Q is denoted as small q. Side opposite to angle R is small r, and side opposite to angle P is denoted as a small p. Therefore, value of PR is equal to Q square is equal to value of PQ R square plus value of QR P square. Then next point, Pythagorean triplet. मराठीमध्ये त्याला पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात. In a triplet of natural numbers, if the squares of largest number is equal to the sum of the squares of the remaining two numbers, then the triplet is called Pythagorean triplet. बघा, 3 नैसर्गिक संख्यांच्या समूहामध्ये जेव्हा सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो तेव्हा त्या समूहाला पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात. 3 संख्या अशा देतील की त्यातल्या एका संख्येचा वर्ग, कोणत्या की मोठ्या संख्येचा वर्ग हा उर्वरित 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा असेल तर त्या 3 संख्यांच्या समूहाला पायथागोरियन ट्रिपलेट असे म्हणतात. इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्स, इफ द स्क्वेअर्स ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग 2 नंबर्स, देन द ट्रिपलेट इज कॉल्ड पायथागोरियन ट्रिपलेट. फॉर एक्झाम्पल, इन अ ट्रिपलेट numbers are given 11, 60 and 61. Therefore 11 square is equal to 11 चा वर्ग 121, 60 square is equal to 3600 and 61 square is equal to स्क्वेअर कसा करतो आपण पहा, त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणायचं आहे. 3721. Here the square of sum of smallest two numbers 11 square
plus 60 square is equal to 121 plus 3600 याची व्हॅल्यू आली 3721. इथे पहा 61चा स्क्वेअर आहे तो 3721 and square of remaining two numbers means 11 square plus 60 square is also 3721. Therefore, the square of largest number is equal to square of sum of remaining two numbers. Hence, this triplet is called Pythagorean triplet. And if square of largest number is not equal to square of sum of remaining two numbers, then this triplet is not called Pythagorean triplet. जेव्हा सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा नसतो तेव्हा ते पायथागोरसची त्रिकूट नसते. पण या उदाहरणामध्ये आपल्याला हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे बिकॉज स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ सम ऑफ इट्स रिमेनिंग टू नंबर्स. पहा पुढची काही उदाहरण दिलेली आहेत. व्हेरीफाय दॅट 3, 4, 5, 5, 12, 13, 8, 15, 17, 24, 25, 7 are Pythagorean triplets. Numbers in a Pythagorean triplet can be written in any order. हे जे नंबर्स आहेत पायथागोरियन ट्रिपलेटमधले हे कोणत्याही ऑर्डरनं लिहिले तरी चालतात. 3, 5, 4 किंवा 4, 5, 3. इथे सुद्धा तसं 13, 5, 12 किंवा 12, 13, 5 या पद्धतीनं कोणत्याही ऑर्डरनं पायथागोरियन ट्रिपलेट नंबर्स लिहिता येतात. आता मगाच्यासारखंच इथे फक्त आपण ओरली पाहूया. पहा हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही ते पहा. स्क्वेअर ऑफ सम ऑफ टू स्मॉलेस्ट नंबर किंवा स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर 5 स्क्वेअर 25 अँड रिमेनिंग टू नंबर्स 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर 9 प्लस 16 ह्याला 25. Therefore, square of largest number is equal to square of sum of its remaining two numbers. Hence, this is a Pythagorean triplet. वरती आपण जे काही मगाचं उदाहरण सोडवलेलं आहे त्याच पद्धतीनं ही सर्व उदाहरणं पायथागोरियन ट्रिपलेटची आहेत. ते वरच्या पद्धतीनंच सोडवायचं आहे. फॉर्म्युला फॉर पायथागोरियन ट्रिपलेट. एखादं पायथागोरियन ट्रिपलेट आपल्याला शोधायचं असेल, काढायचं असेल तर अशा वेळेला तो एक फॉर्म्युला आहे त्याचा यूज करायचा आहे. पहा इफ ए अँड बी आर टू नॅचरल नंबर्स अँड ए इज ग्रेटर दॅन बी. समजा ए आणि बी ह्या दोन नैसर्गिक संख्या आहेत आणि त्यातली ए म्हणजेच पहिली संख्या जी आहे ती दुसऱ्या संख्येपेक्षा मोठी असेल. देन द फॉर्म्युला इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉमा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अँड ट्वाईस ए बी is Pythagorean triplet. Suppose A is equal to 5, B is equal to 3. हा जो फॉर्म्युला जो आहे ह्यातला लार्जेस्ट नंबर जो आहे तो हा आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि हे दोन स्मॉलेस्ट नंबर आहेत. आता आपण जर मगाच्या ह्याच्याप्रमाणे स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर हा स्क्वेअर केला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ह्या दोन्ही नंबरचा स्क्वेअर केला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ट्वाईस ऑफ ए बी ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू 5, बी इज इक्वल टू 3. यामध्ये या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवा. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 5 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर हे आलं 34 अँड ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे 5 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर या ठिकाणी 16 अँड ट्वाईस ऑफ ए बी मीन्स 2 × 5 × 3 हे आलं 30. म्हणून 34, 16 अँड 30 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. आणि हे आपण प्रूव्ह करू शकतो. स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ सम ऑफ रिमेनिंग टू नंबर्स. 34चा स्क्वेअर करा, 16चा स्क्वेअर प्लस 30चा स्क्वेअर करा आणि ह्या दोघांची सम करा. ती सम 34च्या स्क्वेअर एवढी येईल. देअरफॉर दिस इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. Properties of right angle triangle with the angles 30 degree, 60 degree, 90 degree and 45 degree, 45 degree, 90 degree. These properties
इज ऑल्सो इन 9th स्टँडर्ड. 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश त्रिकोणाच्या कोनाचा गुणधर्म किंवा 45, 45, 90 अंश त्रिकोणाच्या कोनाचा गुणधर्म. फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल. दिस थेरम इज ऑल्सो प्रूव्ड इन 9th स्टँडर्ड. हा थेरम या पद्धतीचा आहे पहा. इफ ॲक्यूट अँगल्स ऑफ ए राईट अँगल ट्रायंगल आर 30 अँड 60 डिग्री, म्हणजे काटकोन त्रिकोणातील जर लघुकोन काटकोन त्रिकोणातील जर त्या कोनांची मापे 30 अंश आणि 60 अंश असतील तर साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज अँड साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज √3/2 टाइम्स द हायपोटेन्यूज. म्हणजे 30 अंशाच्या कोनासमोरची बाजू ही कर्णाच्या निम्मी असते आणि 60 अंशाच्या कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमूळ 302 पट असते. थेरम पुन्हा एकदा समजून घ्या पहा. एखाद्या त्रिकोणामध्ये समजा इथं ट्रायंगल दिलेला आहे. इन ट्रायंगल LMN, अँगल M इज 90 डिग्री, अँगल N इज 60 डिग्री, अँगल L इज 30 डिग्री. देअरफॉर द ट्रायंगल इज 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री अँगल्ड ट्रायंगल. देन in triangle LMN, angle L 30 degree and 60 degree, angle AM is equal to 90 degree. Therefore, the side opposite to 30 degree angle, हा 30 डिग्री अँगलच्या अपोजिट साईड कोणते आहे? MN is half of hypotenuse, म्हणजेच MNची किंमत ही LNच्या काय असणार आहे? हाफ असणार आहे. अँड साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल, 60 डिग्रीच्या अपोजिट साईड कोणते आहे? LM इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज. आता यामध्ये जर समजा आपल्याला एक किंमत दिली, LNची किंमत आपल्याला 6 दिली. 6 दिल्यानंतर फाइंड MN अँड LM तुम्हाला काढायलाच किंमत सांगितल्या. मग फॉर्म्युला काय आपला? MNची किंमत काढायची आहे. MN ही कुठली बाजू आहे? तर साईड अपोजिट टू 30 डिग्री. देअरफॉर MN इज इक्वल टू हाफ इंटू LM, म्हणजे 30 अंशाच्या कोनासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी. MN इज इक्वल टू हाफ इंटू LN, हाफ इंटू LNची व्हॅल्यू 6, 2 डिवाइड करा, 3 सेंटीमीटर, म्हणजेच MNची किंमत आली 3 सेंटीमीटर. अँड LM इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज मीन्स LN इज इक्वल टू √3/2 इंटू 6, ह्या 2 डिवाइड करा, 3 इंटू √3 सेंटीमीटर. प्रॉपर्टी ऑफ 45, 45, 90 डिग्री अँगल ट्रायंगल हा थेरमसुद्धा तुम्ही इयत्ता 9वीला प्रूव्ह केलेला आहे. वरचा 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगलचा थेरमसुद्धा इयत्ता 9वीला प्रूव्ह केलेला आहे. मग आता 45, 45, 90 डिग्री अँगल जर असतील, इफ द ॲक्यूट अँगल्स ऑफ ए राईट अँगल ट्रायंगल आर 45 अँड 45 डिग्री, देन each of the perpendicular side is 1/√2 times the hypotenuse. जर एखाद्या त्रिकोणाचे कोन 45, 45 आणि 90 अंश असतील तर त्याच्या 45 अंशाच्या कोनासमोरच्या ज्या बाजू आहेत त्या कर्णाच्या 1/2 पट असतात. Therefore, in triangle XYZ, angle Z is equal to 45, angle Y is equal to 45 and angle X is equal to 90 degree. Therefore, साईड अपोजिट टू 45 डिग्री म्हणजे 45 अंशाच्या कोनासमोरच्या बाजू XY किंवा XZ या दोन्ही समान असतील. XY इज इक्वल टू XZ इज इक्वल टू 1/√2 इंटू ZY. XY किंवा XZच्या किमती ह्या ZYच्या काय असतील? 1/√2 टाइम्स. देअरफॉर XY इज इक्वल टू XZ इज इक्वल टू 1/√2 इंटू ZY. ही ZY इज इक्वल टू ZYची किंमत आपल्याला दिली असेल √3 इंटू 2 सेंटीमीटर. देन XY इज इक्वल टू किंवा XZ इज इक्वल टू 1/√2 इंटू ZY आणि ZYची व्हॅल्यू किती दिल्या? 3 इंटू √2, √2 कॅन्सल, ही आली 3. देअरफॉर XY इज इक्वल टू XZ इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. या पद्धतीनं या प्रॉपर्टीज पायथागोरियन ट्रिपलेटची डेफिनेशन हा संपूर्ण भाग जो आज घेतलेला आहे तो आपल्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे आणि लक्षात ठेवायचा आहे. धन्यवाद.